वर्षोनवर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी जनआक्रोश समितीने आज खेड येथे प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली। यावेळी जनआक्रोश समितीने सरकारचा निषेध केला। आंदोलनामध्ये मुंबई ते गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी केली। तसेच खेड येथील अंतर्गत रस्ते लवकर पूर्ण करा अशी मागणीही करण्यात आली। याकरता खेड शहरातून भरण्याका मुंबई गोवा महामार्गापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली। आंदोलनामध्ये वर्षोनवर्षे रखडलेला महामार्ग त्वरित पूर्ण करा, महामार्गावर मृत्युमुखी पडलेल्या कोकणकरांना आर्थिक मदत द्या अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन खेड पोलीस स्टेशनला संघर्ष समितीतर्फे देण्यात आले। अचानक निघालेल्या तिरडी यात्रेकडे खेडवासियांचे लक्ष केंद्रित झाले। 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आम्ही रायगडमधून कोलेटी येथून या तिरडी यात्रेला सुरुवात केलेली आहे। लोणेरे ते कोलेटी हा 2 दिवसाचा प्रवास केल्यानंतर काल चिपळूणमध्ये आणि आज आपण या खेडवासियांच्या भेटीसाठी आलेलो आहोत। कारण 17 वर्षात आतापर्यंत महामार्गावरती 4,500 पेक्षा जास्त कोकणकरांनी आपला प्राण गमावलेला आहे। यानंतर पुढील शनिवार रविवार हातकंबा ते पाली ते लांजा आणि 11 जानेवारी 2026 रोजी संगमेश्वर येथे महामार्ग रोखून या तिरडी यात्रेची आम्ही सांगता करणार आहोत। समस्त कोकणकरांना आम्ही विनंती करतो की या तिरडी यात्रेत आपण मोठ्या संख्येने सामील होऊन कोकणकरांना या 17 वर्ष रखडलेल्या महामार्गापासून एक कोकणता मिळावी यासाठी तिरडी यात्रा। आत्ताच गडकरी साहेबांनी 89% महामार्गाचं काम पूर्ण झालं असं सांगितलं, परंतु आम्ही सांगतोय 50% महामार्गाचं काम अद्यापही बाकी आहे। त्यामुळं लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करावा। या महामार्गावर आतापर्यंत 4,500 पेक्षा जास्त कोकणकरांनी आपला प्राण गमावलाय। त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी आणि आतापर्यंत 10,000 जण कोकणकर जखमी झालेत, त्यांना सुद्धा शासनाने मदत मिळावी। आतापर्यंत अनेक वृक्षांची इथं तोड केलेली आहे। लवकरात लवकर या वृक्षांची लागवड करावी यांसारख्या प्रमुख 12 मागण्यांसाठी कोकणकरांनी तिरडी यात्रा सुरू केली। सर्व आंदोलन करून झाले, आता तिरडी यात्रा काढणे कारण नेते अधिकारी आणि सर्व ठेकेदार जिवंत असताना मेले जमाईत म्हणून आम्ही तिरडी यात्रा काढली। तिरडी यात्रा काढल्याच्या नंतर देखील या नालायक अधिकारी आणि ठेकेदारांना जर जाग आली नाही तर यापुढील अधिकारी, ठेकेदार आणि प्रत्येक आमदार खासदारांच्या तोंडाला कालो फासल्याशिवाय जनआक्रोश समिती राहणार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।